अगं 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 किती त्याला वाटतेस बादा बादा. आता हे पण तुम्ही शिकवणार काय मला? जरा चमचमीत करावं म्हणून थोडं जास्तीचं तेल टाकलं तर बदा बदा वाटते वय. अगं तेलाचं नाश नाही का होत? नाश कशा पायी? पोटातच जाणार नव. बघ बाई हिरा कशी बोलते ती. आव बाई इथे तर काय बोलायची सोयच राहिली नाही. मग काय परकरातली पोर समजता वय मला असं सारखं सारखं शिकवायला? आज काय नव्याने स्वयंपाक करते वय मी? चल बाई हिरा कर दे तिला स्वयंपाक. काना मागण्या आली आणि तिखट झाली. का ग स्वयंपाक सोडून इथे येऊन बसलायचा? जरा काय सांगायला गेले की लगेच टांगायला येते. मग काय करणार? काय झालं? काय झालं? अहो धाकली असून असं कसं? आणि आता बाई हे सगळं तुम्ही कसं खपून घेताय? आम्ही असं कधी वागलो होतो काय? कसलं उलट बोलतीय. पोर आहे ती अजून. बघ बाई हिरा अजून पोर आहे म्हण. आत्या बाई तिचीच कड घेऊन बोलत्यात. अहो तुम्ही म्हणा पोर. अहो तीच आम्हाला विचारते मी परकर झंपरातली पोर हाय की काय म्हणून. पोर काय? अगो बाई पोर असती तर गोल साडी नेसून जोडीने सिनेमाला का गेली असती? ह्या असलं सिनेमाला जायचं थेर आम्ही केलं असतं तर तुम्हाला खपलं असतं काय? गेलतो का आम्ही? मग आता जावा. आता जावा. आज पतूर गेल नाही आणि मला आता जावा. काळ बदललाय बाई आता. काय काय बदललाय? अहो सहावारी साडी कुणी नेसली का आपल्या गावात? पदर तरी का असते का डोसक्यावर? अहो थोरलं दीर आलं तर कधी डोक्यावर पदर बी नसतंय. ही चाल म्हणायची का रीत? हे कसं खपून घेता आत्या बाई? ही वागणं म्हणायचं का स्वभाव? हे बघा तुमच्या भनीला करून घेतलं नाही म्हणून असं जळू नये. बरं नव्हे असला तुझा भाव ह्या असल्या कागाळ्या. अहो सासूबाई आता का दात बसली तुमच्या का कानात दडप पडलं? तुमच्या समोर कसं बोलते आम्हाला? चल ग हिरा. ती सांगल तसं ऐकायचं. होय की धाकलीच्या हाताखाली नांदायचं. धाकली जाऊन हाय ग आपली सासू दुसरी सासू. ती सांगल ते ऐकायचं पडेल ते सगळं गावरायचं. असं काय करतायसा? जरा समजुतीनं घ्या माझ्या बायानो. सावकाश सावकाश. दूध घेणार ना तुम्हासनी? नग नग पहिल्यासारखं पचत नाही अलीकडे दूध. होय आज बरं येणं केलं. जीव राहावं ना. हॅलो काय? वय वय तुमच्या हंसाचा बा आणि मी बालपणाचे मैतर होय का नाही? जिगरी दोस्त. तुमच्या हंसाचं लगीन झालं आणि रोज माझ्या सपनात येतो बघा. काय म्हणता? अव मला बी 15-3 वारात रोज सपनातून दर्शन देतात. असं काय असेल हो हे? दुसरं काय? तुमची आणि तुमच्या लेकीची काळजी. बरोबर आहे. आता म्हातारपणी दुसरं कोण बघणार आहे तुम्हाला? आहे का नाही? बरोबर आहे. पोटचा पोरगा नाही आमच्यासारखा. वय जावई तो तसला 2 भावांच्या कचाट्यात सापडलाय बेचारा. अहो सुत्रीच्या तोड्याला हात लावायची हिंमत नाही तिची. तेच म्हणतोय मी. तो काय तुम्हाला सांभाळणार आहे? तुमचा मळा होता तो पण इकला गेला. अहो लग्नापायी चिकला की असं. अहो पोरीला सुख लागावं जाच होऊ नये म्हणून होता नव्हता तो मळा इकला आणि ढीकभर हुंडा दिला. असं बुट्टीभर दागिनं घातलं. वय पण सुख गेलं आणि बुट्टीभर दुःखच आलं का नाही वाटेला सांगा बघू. तेच म्हणतो मी. नशिबात असतं तर टळतो होय. म्हणून म्हणतो काही धंदा काढून द्या जावायला. होय पण त्याला पैसा कुठनं आणायचा? गड पैसा केलाय गुळाबिळाचा थोरल्या भावानं. प्रसादानं त्याच्याजवळ मागा की. उद्या बरकत आली की त्यांच्याच घरात जाणार आहे पैसा. पण धंदा तरी कोणता काढायचा? आजकाल सकाळी उठल्याबरोबर लोकांनी चहा बरोबर पाव बटर लागतात. होय अहो तालुक्याला गेलं की एक एक जण पिशव्या भरून बटर आणतात बेकरीतनं. पण इथं काय बेकरी नाही.
हा तर ती एक बेकरी टाकली तर लोक कशाला जातात हो तालुक्याला. वय वय बराबर हाय. मी माझ्या माहितीचा कारागीर देतो. बर हा तुम्ही नुसते तुमच्या जावयाच्या गळ्यामध्ये ही योजना उतरवा. हा बसवा असं? त्याला घोड्यावर. हा बर ते लागलं माझ्याकडं. अरे बाबा महादेवा, पिढ्यान पिढ्या चालत आलेली शेती सोडून हे बेकरी फेकरीचं काय डोसक्यात आलं तुझ्या? अरे हे कुणी रे खूळ घातली तुझ्या डोसक्यात? अहो दादा, जग कुणीकडे चाललंय आ? आणि आपण शेती शेती करीत बसलो तर इकाच कसा होणार? नाही मी म्हणतो उद्धार होणार कसा? अहो लोक पुढे येतात ते धंद्याव. अरे पण म्हणून काय पावभाजी बसायचं? धंदा कोणता बी वाईट नसतो. फार लंगुट्यात माती जायचं तुमच्याकडे रानातच राबत नाही बसायचं मला. हो दादा, बंधुराज, आई साहेब, मातुश्री, महत्वाचं बोलतो ऐका. पायाखालची मळलेली वाट सोडल्या बिगार नव्या वाटा सापडत नसत्या. अरे बाबा, तुझ्या एवढी बुक नाही शिकलो आम्ही. बरे एवढं कळतं की भलत्या सलत्या वाटेल जाऊन वाट बी नाही मिळत. तुम्हाला नाहीच पटायचं माझं म्हणणं. पण मी सांगतो, मी बेकरी काढणार, मला पैसे दे. अरे माझ्याजवळ नाही तेवढं पैसे. नसतील तर कर्ज काढून दे, पर दे. हा अरे बाबा महादेवा, अरे कुणाचं ऐकून बोलतोयस रे हे? पुन्हा या घरात कर्जाचं नाव निघतं कामाने सांगून ठेवते. अरे त्या कर्जापायी कसलं हाल वनवास भोगले तर आम्ही. कसलं तेच काढलं ना, आणि हे सगळं भोगून ते कर्जाचं नाव काढतोय त्या घरात. ओ आई मातोश्री, तुमच्या कर्जाच्या कल्पना लय जुन्या झाल्यात, फार इत्या जमा झाल्यात. अव काळ बदललाय आता. काय काळ बदललाय रे बाबा? जेवढं कर्ज अधिक तेवढी पोत मोठी. अरे काय असं खूळ लागले का बोलतोयस हा? मला खूळ लागलेलं नाही, विचारवंत हाय म्हणून बोलतोय. एक नवीन विचार तुमच्या मोर मांडतोय. शिवराम पंत, तुम्ही बी ऐका. ऐकतोय, तुम्ही बोला. दादासनी शेतीमध्ये राबू द्या. तुम्ही बी एखादा धंदा शोधा, उद्धार होईल घराण्याचा. एक मेंढरू गेलं म्हणजे त्याच्या मागून मुंडी खाली घालून जाण्यात पुरुषार्थ नाही. अरे बाबा परसादा, आता वाद घालू नका. योकुळा लाडाचा सोड दे. देऊन टाकायला लागतील ते 4-6 हजार. भेटू दे त्याची हौस. अगं आहे कसं सांगू तुला. अगं नाही तेवढं पैसे. आता येळच आली म्हणून सांगतो. गेल्या साली मंदिर बांधलं, घरात महादेवाचं लगीन झालं. अगं कसा राहणार पैसा? दाजी, माझ्या आईने इकलाय माळा लग्नापायी. अगं नाही कोण म्हणते, तुझ्या आईची गोष्टच वेगळी. अगं इथलं खाणारी तोंड धा. अगं आबरूनिशी दिस काढतो हेच मोठं म्हणायचं काय? द्यायचं नसलं की 1000 बहाणे सांगता येतात. तुम्ही आपल्या पायावर उभं राहिलेला खपायचं नाही कुणाला या घरात. तुम्ही कशापायी काळजी करताय? माझी आई देईल की तिच्या घरावर ऋण काढून पैसे. बरं ते असं नसल. अहो काय नसल, एकाला 4 तोळ्याचे साज करून द्यायला कुठे एवढी जागीरदार लागून गेली त्यांच्या माहेरची. आमच्या दादानच केलं असं म्हणतेस? अहो तुमची वहिनी काय कमीच आहे व्हय? अहो आतल्या अंगाने गाठोड गोळा केला असेल. अगं कशासाठी होणार ती? अहो डोळा चुकून धान्य धनी ऐकून. पण आता काय करायचं? तुम्हीच विचारा की दादासनी खर्च. दादाला? अगं तू वाईट नाही का दिसणार? आणि अशी कशी आदत त्याची? वाईट दिसतंय व्हय? मामा मला विचारतोय कोल्हापुरी साज करून आणा की. काय अगं काय म्हणतोय? काय? अगं माझ्याकडे कुठलं पैसे? दादाला विचारतो मी उद्या. तेच म्हणते मी. ह्याच्यावर तुमचं आणि माझं भांडण पेटेल बघा. साज मला करायचं आणि दादाशी काय विचार? अगं चुकलं म्हणतोय ना मी. हे बघा, उद्या दादाशी जाब विचारणार का नाही ते सांगा बघूया मला. बरं
उद्याच उद्या. आता झोपूया. मला नाही झोपायचं हा? आणि तुम्हाला मी नाही झोपू देणार मी. काय अगं विचारतो, खरंच विचारतो. खरंच? वय नक्की विचारतो. म्हणून मी माझ्या बायकोला चोरून कोल्हापुरी साथ केला. अरे अशी अदावत तू घेतलीसच कशी? नवारा असं विचारायला तू धसला असत कसा? अहो काय तुम्ही असं विचारतायसा? बायकोनी कान भरल्याशिवाय असं बोलतात काय? होय होय मिया भरले मिया का भरुनी. अरे चांगली एकाला 4 तोळ्याचं सोन्याचं कोल्हापुरी साज करून द्यायला कुठे लागून गेले तुझ्या माहेरची झागिरी. कुणाची झागीर काढतेस गा? काय समजतेस तू माझं बाहेर? आहा, कधी भाऊ बिजीले पातळ बी नेसवत नाही आणि मला सांगताय माहेरचं तोर्रा. अगं सकाळ उठल्या उठल्या काय सुरू केलंय ग बायानो? आत्याबाई ह्याची शानिशा झालीच पाहिजे. शहानिशा करला आम्ही काय कोणाची चोरी केली की काय? चोरी केली नाही दरोडा घातला दरोडा. बाई हिरा तोंडावर की शिकुणावर अदावत घेऊ नये. का घेऊन ये? असं आणि काय काय भरून ठेवले कुणास ठाव. अगं बाया 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 काय काय अदावत घेते ग बाया? तू जा पेटी घेऊन ये, म्हणजे यांची तोंड फुकायची थांबतील. काय ग माझ्या बायकोला कुत्री म्हणतोस? थोरला आहे म्हणून काय करणार नाही. या बोललेलं नाही. खोटं बोलतोस रा. या बोललेलं नाही. माझ्या बायकोला अरे काय बोललेलं नाही. हा? तू काय समजतो? काय समजतो? आत्याबाई उघडा ती पेटी. अगे माझ्या पेटीला हात लावायचा काय चालवलंय? काय तमाशा करता इथं? घरी पण रस्ता म्हणता चाललं का?